नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहत आहात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा झळकूश येतात। शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईन खाली 15 ऑगस्ट रोजी शेतात तिरंगा फडकवून अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेस विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे। श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना दर्शन आणि निवासाच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सदन स्थापन करावे अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। इंगडी ग्रामस्थांच्या पायाभूत सुविधांच्या समस्यावर उपाययोजना न झाल्याने इंगडी शहर प्रमुख केशव पाटील व सहकाऱ्यांनी 12 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। 6 मोठ्या विहिरींचा प्रश्न, भूस्खलनग्रस्त रस्ते व पाणी टंचाई यावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। उपोषण स्थळी जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी भेट देत ग्रामस्थांचा पाठिंबा जाहीर केलाय व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय। श्री रेणुका देवी जग पालखी प्रकरणात तृतीयपंथी समाजाने मंदिरावर कब्जा करण्याच्या अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले। मुख्य पुजारी सोबत झालेल्या वादानंतर जग पालखी रस्त्यावर सोडल्याचा आरोप करत ती सन्मानपूर्वक परत केल्याचे सांगितले। पूर्वनियोजित पद्धतीने वाद निर्माण करून पोलिसांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कोल्हापुरात दुबई सलीचं आमिष दाखवून 7,10,000ची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी महपती पाटील आणि त्यांच्या परिचितांकडून आरोपी भाऊराव घोलप आणि चंद्रकला नेरेकर यांनी लाखो रुपये घेऊन प्रत्यक्षात सहलीचं तिकीट न देता पैसे परत केले नाहीत। दोन्ही आरोपी अद्याप फरार असून या प्रकरणी कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं बंधनकारक आहे। ज्यांनी अद्याप ही प्लेट बसवलेली नाही त्यांच्याकडे फक्त 3 दिवसाचा अवधी उरलाय। त्यानंतर संबंधित विभाग कारवाई करून मोठा दंड आकारणार आहे। छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय येथे रुग्णांसाठी आवश्यक वस्तू 50% कमी दरात उपलब्ध करून देणाऱ्या विक्री केंद्राचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। कोल्हापूरमध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाचा पाठलाग करून 1,70,000 रुपयाची बॅग लुटल्याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार विजय पुजारीसह 5 जणांना अटक केली आहे। गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्याकडून 3,18,000चा मुद्देमाल जप्त केलाय। 4 ऑगस्टला इस्पुर्ली येवती येथे कर्ज हप्ते वसूल करून परत येत असताना वसुली व्यवस्थापक सूरज पाटील यांच्यावर तिघांनी हल्ला करून बॅग लुटली होती। करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे करूळ घाटात बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली। तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती। जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे। 32 वर्षापासून प्रलंबित असलेल्या एमफिल धारकांचे प्रश्न सोडवल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एमफिल आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू,
मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.